हिंगोलीमध्ये काल हवामान खात्यानं जे आहे ते रेड अलर्ट दिला होता। त्यानंतर कयाधू नदीला पूर परिस्थिती आहे। आपण बघत असाल की सध्या मी देवजना परिसरामध्ये आहे आणि इथे सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपल्या सोबत सध्या जे रात्रीपासून सातत्यानं रेस्क्यू ऑपरेशन सोबत टीम सोबत आहेत। दादा, किती लोक फसले होते रात्रीपासून? किती लोकांना बाहेर काढलं? कालपासून किमान तुम्हाला सांगतो की आताचा जर आकडा जर आपण जर बघितला तर 35 ते 40 लोक या ठिकाणाहून काढण्यात आलेले आहेत। आता 2 चक्रा तुम्हाला सांगतो झाल्या, त्या 2 चक्रामध्ये 22 लोक या ठिकाणाहून आणलेले। सकाळी डोंगरगाव पोल या ठिकाणी एक 4 दिवसाचा मुलगा आणि त्याची आई, वडील, आजा, भाऊ, छोटा परिवार तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणाहून 8 लोक आम्ही आणले। काल सुद्धा सावरखेड्याच्या ठिकाणाहून 6 लोक आणले। आता आपण ज्या ठिकाणावर जातोय त्या ठिकाणी 12 लोक या ठिकाणी थांबलेले आहेत। कालपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही। त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर अक्षरशः गळ्यामध्ये पडून रडत आहेत। एवढी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो की झालेली आहे। निसर्ग राजाला मला वाटते की आता थांबलं पाहिजे ते कुठेतरी। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेने एक टीम सज्ज केली। नगरपालिका, तहसील असेल, कलेक्टर ऑफिस असेल, तुमचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आमचे धनंजय पाटील असतील, अभय पाटील असतील, हे सर्व तुम्हाला सांगतो की सर्व शिवसैनिक पाण्यामध्ये उतरून सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहे। आता जे तुम्ही रेस्क्यू टीम घेऊन निघाले आहात, किती तासापासून हे काम चालू आहे? हे सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 8 वाजता तो तुम्हाला सांगतो 8 किलोमीटर मधामध्ये जाणं, 8 किलोमीटर बाहेर येणं, सर्व जिकडं तिकडं भयंकर परिस्थिती होती। त्या ठिकाणाहून तुम्हाला सांगतो की माझ्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व जे अडकलेले जे पुरुष मंडळी, महिला मंडळी, छोटे बच्चू, या सगळ्यांना काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे। निश्चितच तर खरंच जर बघितलं तर नगरपालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे आभार मानायला पाहिजे, कारण की अशा धोक्याच्या पातळीमध्ये जाऊन लोकांना रेस्क्यू करतायत, लोकांकांना बाहेर काढण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतायत। आता पाणी ओसरलाय, मात्र अजूनही नदीला पूर आहे आणि नदीच्या तीरामध्ये ज्या पुरामध्ये जे लोक आहेत ते अजूनही फसलेले आहेत, त्यांना बाहेर काढले जाते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जाते। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली।